नमस्कार मित्रांनो, हा आमचा पहिला व्लॉग आहे ज्यामध्ये आम्ही रंगपंचमीच्या दिवशी शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात आहे. हा मोहित आहे. मोहितच्या मागे आहे डॉक्टर धनंजय. डॉक्टर धनंजयच्या बाजूला आहे अक्षय अक्षय जोशी आणि ड्रायव्हर आहे मी. आम्हाला ब्लॉग वगैरे बनवण्याची काही सवय नाही आहे. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. हा आपला पातूर वाशिम अकोला रोड आहे. आम्ही बाळापूर मार्गे शेगावला जात आहे. या मार्गावर ही एक लाकडी रसवंती आहे. इथे आम्ही थांबलो होतो. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातले देशातले भक्त शेगावला दर्शनासाठी कुठलाही विशेष दिवस न ठरवता येत असतात. तसेच आज आम्हीसुद्धा जात आहोत. दुपारचे साधारणतः 2:30-3 वाजले होते, त्यामुळं काहीतरी थंड घेण्याची आवश्यकता होतीच. आम्ही या रसवंतीवर त्यासाठीच थांबलो होतो. इथून साधारणतः एक 30-40 मिनिट शेगावला पोहोचण्यासाठी लागतात आणि आम्ही शेगावला पोहोचल्याच्या नंतर सर्वात आधी आपल्याला आपल्या शेगावच्या सुप्रसिद्ध आनंद सागरचे दर्शन होते. आनंद सागर तुम्हाला दिसत असेल. सध्या आनंद सागरचे काम चालू आहे आणि लवकरात लवकरच आनंद सागर सुरू होणार आहे. त्यानंतर आम्ही पार्किंगमध्ये पोहोचलो. इथलं पार्किंगची विशेषता अशी आहे की इथे पार्किंग फ्री आहे. टू व्हीलरची पार्किंग वेगळी, फोर व्हीलरची पार्किंग वेगळी आणि डिजिटलाइज पार्किंग आहे. इथे पार्किंगच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला डिजिटल स्क्रीनवरती कुठल्या स्लॉटमध्ये किती गाड्या जागा आहे ते दिसते. त्यानुसार तुम्ही गाडी आतमध्ये न्यायची, गाडी पार्क करायची आणि दर्शनासाठी जायचं. यासाठी तुम्हाला कुठलीही फी किंवा कुठलेही चार्जेस द्यावे लागत नाहीत. तिथून आम्ही गाडी पार्क केल्यानंतर आतमध्ये आलो. आतमध्ये तिथूनच जाता येते. त्या दिवशी आम्ही वारीत दर्शन घेतलं. जवळजवळ 1.5 तास आम्हाला दर्शनासाठी लागले. जर आम्ही मुखदर्शन केलं असतं तर एक 5-7 मिनटाचं दर्शन झालं असतं. जास्त मोठा हा व्लॉग नाही आहे. आम्ही त्यानंतर महाप्रसादसुद्धा घेतला. साधारणतः असं एक 6 वाजता आम्ही त्या दिवशी घरी पोहोचलो होतो. आमचा दिवस खूप छान गेला.